नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी लॉग चॅनलमध्ये। तर आज होती लक्ष्मीपूजनची संध्याकाळ। तर झाली होती आपल्या संध्याकाळी कामाला सुरुवात आणि बघू शकता मग केला नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक आणि सुरुवात केली मग कामाला। तर घेतली होती कुकरला मी पुरणपोळीसाठी डाळ लावून व एक कांदा घेत होते आमटीसाठी भाजून आणि 1 तासातच सर्व स्वयंपाक पटापट आवरून घेतला, कारण संध्याकाळी लक्ष्मीपूजनचा मुहूर्त असतो, त्याच वेळी पूजा करून घ्यायची असते। तर त्यानंतर शिजली आपली डाळ मस्त अशी। आणि पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचाच, जवळजवळ आमच्या महाराष्ट्रात तरी आपल्या आवडीचा पदार्थ आहे मुलांच्या सर्वांच्या। आणि बघू शकता मस्त अशी डाळही शिजली। त्यानंतर घेत होते भात लावून 2 ग्लास डाळीसाठी मी जवळजवळ 1 ग्लास साखर टाकून घेतली पूर्णामध्ये। आणि म्हणतात ना, घाईत घाई असली की आणखी कामही वाढतात आणि कुकरची वाफ जात होती, म्हणून मी लावलेला कुकरचा भाताचा डब्बा काढून घेतला व त्यात कुकरच्या झाकणाची शिट्टी उडून पडली आणि पुन्हा ती काढली, पुन्हा कुकर लावलं व त्याबरोबरच पुरण परतून घेतलं। आणि घाई म्हटले की आणखीन काहीतरी कामाचा गोंधळ वाढतच असतो। आणि त्यानंतर घेतलं पुरण मी चाळणीला लावून व घेतल्या कुरडया करू पापड तळून आणि अशीच पटापट आवरून घेत होते मी। तर नैवेद्यापुरतेच भजे काढले, कारण संध्याकाळी जेवणासोबत गरमागरम भजे करायचे असतात म्हणून नैवेद्यापुरते काढले। त्यानंतर घेतली पुरणपोळी करून आणि मस्त अशी पुरणपोळी फुगली आहे आपली। आणि काही भाकरी म्हणा किंवा पोळी म्हणा फुगली की एक आपल्याला छान वाटतं, समाधानही वाटतं। आणि बघू शकता मस्त अशा पुरणपोळ्या मी करूनही घेतल्या। त्यानंतर पूजेची तयारी, स्वतःची आवरावर आणि मस्त असं लक्ष्मीपूजन मांडून घेतलं। आणि बघू शकता ही फुलाची रांगोळी आणि हे आसन लक्ष्मी आसन मस्त दिसतंय, तर तेही मी घरीच बनवलं आहे। आणि त्यानंतर अशी आपली साजरी झाली दिवाळी। तर बघू शकता आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मैत्रिणींनो प्लीज।